पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे बापरे, हे दोघे इथे तेवढे शांतपणे खेळतायत, कळलंच नाही मला तर। चला संजू, निघायचंय आपल्याला, आवरत आहे सगळं। काय ग, तू कशी काय आलीस? विद्युत येणार होता ना? अगं माझं काम लवकर संपलं म्हणून मग विक्रमला म्हटलं मला इकडेच सोड, संजूलाही जाताना घेऊन जाता येईल। तुझ्याकडे रिक्षाला पैसे नाहीयेत? विक्रमच्या गाडीतून ये जा करतेस ते? हे काय नवीन आहे आता? हे बघ शिल्पी, मला तुझ्याशी जरा बोलायचंय। संजू को तुम्ही बाहेर खेळा, जाताना आई बोलवायला येईल। जा निघा। शिल्पी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। आई प्लीज प्लीज, हे बघ मला ना ऑफिस मध्ये एकतर खूप काम असतं। आई काय अगं आल्या आल्या येता येता इतकं ट्रॅफिक लागलंय, त्याची चिडचिड होतीये। तू ना आता उगाच डोक्याला शॉर्ट विषय काढू नकोस प्लीज। शिल्पी, सतत त्या विक्रम बरोबर फिरणं बंद कर। आई जरा स्पष्ट बोलशील? स्पष्टच बोलते। विक्रम बरोबरचं तुझं फिरणं येणं जाणं मला पसंत नाही। गॉड, आई अगं टोका, सतत मला टोका, हे करू नको ते करू नको। तुम्हा लोकांना माझ्या आनंदाशी काय प्रॉब्लेम आहे मला खरंच कळत नाहीये। शिल्पी अगं काय झालं, असं का बोलतेस तू? आलीस तू तर काही बोलूच नकोस, सगळं तुझ्यामुळे झालंय असं मला वाटतंय। तू अरे यार, तुम्हा लोकांना ना माझ्या आनंदाशी काय प्रॉब्लेम आहे मला खरंच कळत नाही। जरा आनंदात असले की काही ना काहीतरी खुसपटा काढता। अरे यार, कलीग्स होत आम्ही, एकत्र ये जा केली तर प्रॉब्लेम काय आहे? ऑर्थोडॉक्स विचार, हे सगळं खरं सांग मला, तू मनात भरवलंयस ना आईच्या? तूच भरवलंयस ना? तिने मला काही सांगितलेलं नाहीये। जे काय सांगितलंय ना तुझ्या सासूने सांगितलंय। मग ही काय आणि हिची आई काय, दोघी सारख्याच आहेत ना? वरवर सगळं दाखवतात असं की सगळं किती छान आहे, सगळं कसं आनंदी आहे, आणि माझ्या मागे माझ्या माहेरी माझ्याबद्दल चुगल्या करतायत। मूर्ख आहेस का तू? त्यांनी काही तुझ्या चुगल्या केलेल्या नाहीयेत। उलट त्या विचार इतक्या साध्या बोळ्या आहेत ना की त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला इतकी मोकळीक दिली आहे। पण तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस। अच्छा, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? त्यांनी काहीच सांगितलं नाहीये ना तुला? म्हणजे याचा अर्थ माझ्या सासरी सगळं ओके, प्रॉब्लेम फक्त माझ्या माहेरी आहे। माहेरच्या लोकांच्या पोटात दुखतंय, माझी प्रगती झाली तर, मी आनंदात असले तर, हो ना? माझं चुकलंच, मी इथे आले। यापुढे या घरात मी परत कधी येणारच नाही। शिल्पी अगं काय करते? झालं तुझ्या मनासारखं? भरलं ना पोट? शिल्पी अगं, शिल्पी या मुलीला कधी अक्कल येणार आहे? कुठल्या शब्दात समजावायचं तिला? अगं प्रत्येक वेळेला अर्थाचा अनर्थ करते। आता कुठे हिचा संसार रुळावर येतोय तरी ही अशी विचित्र वागते। आई तुम्ही आधी बसा, बघू बसा इथे, शांत व्हा। तुम्हाला माहिती आहे ना शिल्पी किती तापट आहे, होईल सगळं ठीक हो। अगं मी काय तिला ओळखत नाही, माझीच मुलगी आहे, पण पुन्हा तिने काही चूक केली ना की लोक तिची आई म्हणून मलाच बोल लावणार। मुलांच्या प्रत्येक चुकीला आई जबाबदार असते। आई नका ओ रडू, शांत व्हा तू। आई लिंब नाही मिळाली, संपली होती, भाज्या आणल्यात बघ। आजी का रडते? नाही काय नाही, काय नाही झालं। आई आत्तू संजूला ओढत ओढत घेऊन गेली आणि आम्हाला खेळू पण नाही दिलं। आई काय झालंय?
हा अक्षू बोल. असाइनमेंट झाली? केव्हाच झाली. आता उद्याच्या टेस्टचं प्रिपरेशन करते. मई वगैरे त्या ऍडचं काय झालं ग? ऍक्च्युली ना फोटोशूट करून बरेच दिवस झाले, तो काहीच बोलला नाही अजून. आणि तो तर म्हणाला होता लगेच येईल म्हणून. तू त्याला विचारत राहा. त्यांनी पैसे घेतले तर मग कोऑर्डिनेट तर करायलाच हवं ना. बरोबर बोलतेस तू. मी लगेच त्याला कॉल करून बोलते. चालेल, चल ठेवते मी. बाय. ओके बाय. हा मयुरी बोल. तू अजूनही बिझी आहेस का? म्हणजे सकाळी भेटलास, नीट बोललास पण नाही आणि कॉल पण केला नाहीस. हा ऍक्च्युली मी जरा बिझी होतो. फोटोशूट करून बरेच दिवस झाले. कधी येणार आहे ऍड? हा बस आता झालीच आहे, फायनल प्रोसेस मध्येच आहे. मी तुला सांगणारच होतो. फक्त 1-2 दिवस लागतील, मग रिलीज होईल. खरंच? हो डेफिनेटली. ओके बरं, मग मला कळव. हा ओके बाय. बाय. मला कळवायची गरजच नाही पडणार. हॅलो, ऐका ना, शिल्पीशी ना जरा बोलायला हवं. आज घरात खूप वादावादी झाली आणि त्याच्यामुळे ना आई खूप अस्वस्थ होत्या. शिल्पीचं नोकरी करणं चूक आहे का बरोबर आहे काहीच कळत नाही. तू विद्युतशी बोललीस का? काय म्हणणं आहे त्याचं? शिल्पीने विक्रमकडे नोकरी करणं विद्युतला पटतच नाहीये. आणि मी या बाबतीत जर शिल्पीशी काही बोलले तर ती उगाचच उलटा अर्थ काढेल आणि डोक्यात राग घालून घेईल. तुम्ही जरा तिच्याशी बोला ना. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. तू काळजी नको करूस. कुहू कशी आहे? झोपली का? हो झोपली केव्हाचीच. दमली होती ना ती. मयुरी ठीक आहे? हो मयू पण आता ठीक आहे. तुमच्याशी बोलली ना ती, सॉरी म्हणाली ना तुम्हाला. आपल्या दोन्ही मुलींना खूप साध्या आहे. भोळे आहे. मयुरी तर इतकी भोळी आहे की भीती वाटते. कोणी तिचा गैरफायदा नको उचलायला. सारखी काळजी वाटून राहते मला. तू लक्ष दे तिच्याकडे. यावेळेला झालं, पण पुढच्या वेळी नाही होणार. मी लक्ष ठेवेन तिच्याकडे खरंच. आईला बीपी मेडिसिन्स तू वेळेवर देते, थँक्यू. नाही, बाबांची सगळ्यांचीच घरी खूप काळजी घेतेस तू. मला मिळत असतात अपडेट्स. खरंच थँक्यू अश्विनी. तुम्ही पण ना. अश्विनी, आपल्या घरी इतकं काही घडतंय ना की माझं इकडे मनच लागत नाही. सारखं वाटतंय तिकडे येऊन जावं आणि तुमच्या बरोबर राहावं. खरं सांगू का, मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण नाही ना होत. आता एवढी चांगली नोकरी सोडून येणं शक्य आहे का? नाही. आणि आपल्या दोघांचं ठरलंय ना, थोडी तडजोड करावी लागेल. मग आपण. ते पण आहे. पण अश्विनी, तुला तिकडे काही लागलं तर मला कळव. मी येईन लगेच. हो नक्की कळवेन. आणि आता आराम करा तुम्ही. उगाचच ना जास्त विचार करू नका. हा ठीक आहे, ठेवतो. स्वतःची काळजी घ्या. तू सुद्धा काळजी घे. बाय. ठेवते. मला खात्री आहे माझा गणू सगळं काही सुरळीत करेल. पेपर. मयुरी, मयुरी कुठे आहे? बाहेर ये. काय झालं आजोबा? काय झालं? हे काय बघ आणि सांग मला काय आहे हे? काय झालंय बाबा? तूच बघ काय ते. काय त्यात?
बिनसल्या सोनटक्की बाईंचं काही कळत नाही. समोरून जाते तर तोंडावर धाडकन करून दरवाजा लावला. काय झालं काय माहित. लोक आता आपल्यासोबत असेच वागणार. प्रताप केले नाही ना. काय झालं कसले प्रताप. हे बघ बघ तुझ्या नातीचे प्रकार. अगं बाई मयुरी काय हे. अगं सगळं संपलं. पांडुरंगा काय बघते हे मी. अगं काल मी शिल्पीला सांगत होते मुलीच्या जातीने कसं वागावं, परिवाराच्या अब्रूतीच्या हातात असल्या. आता कसं बाहेर पडायचं, कुठे तोंड दाखवायचं. वाघवाऱ्यांची अब्रू धुळीला मिळवलीस ग. आजी मी ती नाहीये ग. मी काही असं केलं नाहीये, खरंच सांगते तुला. अगं नाही काय दिसतेस तू त्याच्यात. पण ही नाही आजी. मी त्यात तुझा चेहरा स्पष्ट दिसतोय मयू. आजोबा नाही बघा नीट. मी नाहीये ती. फाडून दे तो पेपर नाही तर जाळून टाक. अरे तो फोटो परत मी बघू शकत नाही एवढी लाज आणलीस तू मला. आजोबा नाही मी ती. मयू शांत हो. मला समजत नाहीये तुला या जाहिरातीचे 25,000 रुपये मिळाले होते का. काही नाही. तरी मला सांगितलं होतं की सोशल सर्व्हिसची ऍड आहे म्हणून. कुणी सांगितलं होतं. रजत फोटोग्राफर. जा त्याला फोन लाव. जा फोन घेऊन ये आणि लाव अगोदर त्याला. फोन स्पीकरवर टाक. बोल सुपरस्टार. रजत काय आहे. तू माझा असा फोटो कसा छापलास. का मस्त नाहीये. किती छान दिसतात ते फोटोज. शट अप. ती मी नाहीये. तुझ्याशिवाय एवढा ब्युटिफुल फेस कोणाचा असेल स्वीट हार्ट. रजत घाणेरडा बोलू नकोस. तू मला काय सांगितलं होतंस सोशल सर्व्हिसची ऍड आहे म्हणून ना. हा मग तीच तर आहे. ही समर हॉल मध्ये सुरू होणाऱ्या लॉन्जरीची ऍड आहे. मग अंडर गारमेंट घालणं ही काय बायकांची गरज नाही का. बायकांच्या बेसिक गरजांसाठी तू ही ऍड केली आहेस ना. मला तर कितीतरी ऍड एजन्सीज मधून कॉल आले होते. तू फक्त हो म्हण अशा 10 ऑफर्स रेडी आहेत. आता तर पैसे पण वाढवून मागू शकतेस. पोलीस मध्ये देईल मी तुला. हो तुम्ही जे कोणी आहात. ही स्वतःच आली होती माझ्याकडे. माझी ऍड कधी येणार. मला ऍडव्हर्टाईज मध्ये काम करायचंय. अशी ऍड करायला कधीच म्हटलं रे रजत. मयुरी तू स्वतः येऊन मला सांगितलं होतंस की तुला ही ऍड करायची इच्छा आहे. आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा केले आहेत मी. तर आता पोलिसांकडे जायचं असेल ना तर आत तू जाशील मी नाही. मयुरी तुझ्यासारखी दुसरी महामूर्ख मुलगी या जगात नसेल. अगं हे सगळं करण्याच्या आधी नालायक तू. काय करता. वेडे वय वेड्यासारखी वागली. आता तर त्या मुलाने हात सुद्धा वर केले. सगळं संपलं. मध्यमवर्गीय माणसाकडे अब्रू असते ती सुद्धा गेली. माझा मुलगा सुद्धा इथे नाहीये. मी काय करू. आजी आजी नाही मी. मयू मयू ए बाळा मयू. उचल उचल. हा मासुरी पाणी आण. चेअरवर चेअरवर इथे पाहिजे. पाणी आण. मयू मयू बाळा एक मयू आणि मयू मयू बाळा मयू मयू ए बाळा बघ बघ माझ्याकडे. मयू बाळा. भास्कर बाळा बाळा या बाळामुळेच हा सगळा गोंधळ चाललाय. तुला कळलंच नाही. तुझ्या मुली तरुण आहेत आपण कसं वागावं एक. पण तू तू तुझ्या त्या स्पर्धेत गुंग होतीस ना मिसेस इंडिया मध्ये.
अरे आईच जर फॅशनेबल जगात वावरते तर मुली काय करणार? खरं सांगू का अश्विनी, मयुरीचं चुकलं पण त्याहून जास्त तुझं चुकलं. झालं तुझं? ए बरं ऐक ना, ते कार्तिकचे कपडे आणायला ना आपल्याला जायचंय, तर मी संध्याकाळी लवकर येईन, मग आपण शॉपिंगला जाऊया. चल खोटाडी, रोज म्हणते लवकर येते पण येत नाही. अरे मी निघते रे लवकर, पण कामच इतके. बबन इतर मयुरी आहे. अरे बघ मला पण आलाय. काय हे सगळं? हे किती विचित्र आहे रे. हे असं कसं मयूरनं केलंय? नाही नाही, मयुरीनी कधी असं करणं शक्यच नाही. मयुरी अश्विनी बहिणीची मुलगी आहे, माहिती ना तुला? हो ते पण आहे, पण मग हे काय अरे? हे आपल्याला बहिणींकडे गेल्याशिवाय कळणार नाही. एक काम करतो, मी श्रेयसला फोन लावतो. एक मिनिट, श्रेयसला काही आत्ताच सांगू नकोस, आधी आपण आशूला विचारूया काय ते. हो हो, आलो आलो. कोण आहे? अरे आलो. तुम्ही सगळे या या या, प्लीज बसा बसा. आम्ही बसायला नाही आलोय. हो वाघमारे साहेब, इथला सेक्रेटरी म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगायलाच हव्यात. आपल्या या सोसायटीत सभ्य आणि चांगली माणसं राहतात. प्रत्येकाच्या घरात आई, वडील, बायको, पोरं आहेत. हे का नव्यानं का सांगताय? मला सगळं माहिती आहे. मग हे काय? हे बघा, मी चर्चा वाढवत नाहीये. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बस फक्त एवढंच की हे सगळं इथं या सोसायटीत चालणार नाही. तुम्ही हे घर रिकामं करा. अहो, असं कसं घर रिकामी करा? काय बोलता काय? ही सोसायटी आता सोडा तुम्ही. सोसायटी सोडायची म्हणजे काय पोरखेळ आहे का? मग हे जे काय छापून आलंय तो आहे का पोरखेळ? ओ तांबे, काय कसला पोरखेळ म्हणतायत? हा, गप्प बसा जरा. आणि तुम्ही ओ सेक्रेटरी, काय एकदम असा निर्णय कसा काय तुम्ही सांगताय? ओ तुम्ही सेक्रेटरी आहात पण इथले मालक नाही आहात, समजलं ना? काय झालंय? काय झालंय? कसलं मॅटर आहे? कसला गोंधळ चालू आहे हा? भाऊजी, अहो हे लोक आम्हाला घर खाली करायला सांगतायत. काय? छे छे, असं थोडी घर रिकामं करायचंय. काय खाऊ आहे का घर रिकामं करणं म्हणजे? कुणी घर सोडून जाणार नाहीये. हे बघा, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. असा गडबड गोंधळ करू नका. आपण एक काम करू, सोसायटीची एक मीटिंग भरवू. त्या मीटिंग मध्ये हा मुद्दा घेऊ, तिथे डिस्कस करू. हा चला, आपापल्या घरी चला. चला 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 चला. ए बबन, तू मध्ये पडू नकोस. श्रेयस तुझा मित्र आहे म्हणून त्याच्या मुलीने काहीही केलेलं तुला चालणार आहे का? यांनी आता सभ्यता सोडले. हे इथे राहू शकत नाहीत. हो, नाही राहू शकत. हा नियम कोणी बनवला? आम्ही. आम्ही इथे सर्वसाधारण लोक राहतो आणि हे असलं बघून आमच्या मुलांवर काय हे संस्कार होणार आहेत? ओ सेक्रेटरी, काय हे वाघमारे कुटुंब काय काल परवा नाही आले आहेत. इतकी वर्ष झाली हे इथे राहत आहेत ना. त्यांचा कोणाला कधी त्रास, उलट त्यांनी लोकांना मदतच केली आहे. तुम्ही सगळे नोकरी धंदा करतात ना? हा, म्हणजे नोकरीसाठी तुम्ही रोज बाहेर जाता, रोज ढिगभर लोकांना भेटता, बरोबर? मग त्या ढिगभर लोकांमध्ये सभ्य कोण, असभ्य कोण हे ओळखणं अजून तुम्हाला शिकता नाही आलं? कशाला विनाकारण गडबड गोंधळ करताय? हा, चला निघा लवकर. पण हे चुकीचंच आहे. हो ओ, काय चुकीचं आहे? हा सांगा ना. तुम्हाला तर अश्विनी हळदी कुंकवाला आल्याशिवाय तुमचं हळदी कुंकू काही पूर्ण होत नाही, हो ना?
आणि काय हो तांबे, हा? तुमच्याकडल्या गणपतीला दरवर्षी अश्विनीच्या हातचेच मोदक हवेत असतात ना, हा? आणि काय हो सेक्रेटरी, तुमच्या मंदारसाठी तुम्ही स्थळ बघत असताना काय म्हणाला होता की मला अश्विनी सारखी सून पाहिजे, हो ना? मग असं तुम्हाला अचानक सर्वांना काय झालं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे आज छापून आलंय त्याचं काय? त्यावर तुमचं म्हणणं काय आहे?